नमस्कार सज्जन हो. मुक्ती यूट्यूब चॅनल मुक्ती कीर्तन माला DB सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक सुंदर नारदीय कीर्तन सादर करीत आहे. विषय आहे वाल्या कोळी. आरंभ करतो नारदीय कीर्तन वाल्या कोळी. महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानाम्. या कुन्देन्दुतुषारार्धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ. अगाजी विश्वैकधामां तुला प्रसादचन्द्रमा करुमद पौर्णिमा स्फूर्तीची. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. पार्वतीपते हर हर महादेव. जानकी जीवन स्मरण जय जय राम. नश्वरं सुखमनादरणीयं स्वान्तरं सुविमलं करणीयं. रामनाम सततं जपनीयं तेन संस्मृतिजलं तरणीयम्. सर्वथा स्वहितमाचरणीयं किं करिष्यति जन्मो बहुजल्पः. विद्यते स नहि कश्चिदुपायः सर्वलोकपरितोषकरो यः. जय जय रघुवीर समर्थ. Ah
जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी। गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन गोपालन रत, गोकुल संकट हारी जय जय राम, गोकुल संकट हारी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी। शरणागत दीना चरणी नेई, शरणागत दीना आ आ आ दीना शरणागत दीना चरणी नेई, करुणा दृष्टि निहारी राजा राम, करुणा दृष्टि निहारी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी राजा राम। संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज। वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज। मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी, राम नामी, राम नामी, राम नामी, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे, सुख घडो घडी वाढो लागे, संत चरण रज
लागता सहज कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदये प्रगटे आत्मरूप हृदये प्रगटे आत्मरूप संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय संत चरण रज तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज श्रोते हो, हे चिदानंद देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. या ज्यांच्या अभंगाशिवाय नारदीय कीर्तनाची सांगता होत नाही असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगात ते सत्संगतीचं महात्म्य सांगत आहेत. मंडळी, साधू संत स्वामी बापू यांचा सुकाळ झालेल्या सांप्रतच्या काळात जरा विचार केला तर खात्री पटते की खऱ्या संतांचा सहवास जर मिळायचा असेल तर जबरदस्त पूर्वपुण्याहीच हवी. परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. काय होतं, प्राणी अज्ञानामुळे मोहात फसतो, पाप करतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या या फेऱ्यात गुरफटतो. आणि यातून सुटका होण्यासाठी वासनेचं बीज ज्ञानाग्नीच्या सहाय्यानं जाळून टाकणं एवढा एकच मार्ग आहे. आणि यासाठी खऱ्या साधूचीच संगत हवी. अहो, साधू कोण? सहाधू ही गंमत आहे. षडविकार ज्याने धुवून टाकले ना तो साधू. आता संत चरण रज म्हणजे खरोखरच त्यांच्या पायाखालची धूळ आपल्या भाळी लावली आणि त्यांचं चरणतीर्थ प्राशन केलं तर मोक्ष मिळेल काय? खऱ्या संतांच्या सहवासामुळे जे सदाचरणाचे संस्कार लाभतात त्यामुळेच माणूस मुक्त होतो. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण तेणे ज्ञान का सांगावे ज्ञानासारखे वर्तावे. नित्य वाचे ज्ञानेश्वरी दारी भिकाऱ्यासी मारी मुख मारोनी मेंढा मारा म्हणती सोमयाग करा. कोण जाणे खरे कोटे कोण जाणे खरे खोटे भजन चालले उफराटे. अग्निहोत्राशी सुकाळ वडा पिंपळांचा काळ
सजीवाची तोडातोडी, निर्जीवाला खोली रोकडी, तुका म्हणे ऐशा रीती, काय विठ्ठल येई हाती. बाह्य ढोंगावर भुलून जर आपण भलत्याच्या नादाला लागलो तर आपला विकास थांबणार आहे. श्रोते हो, स्नानसंध्या करून जर मोक्ष मिळाला असताना तर मासे कधीच मुक्त झाले असते. ते पाण्यातच असतात, सदैव स्नानच करीत असतात. वारा खाऊन सर्व मुक्त झाले असते, पालापाचोळा खाऊन शेळ्या मुक्त झाल्या असत्या. पाणी न पिता जगणारा चातक पक्षी मुक्त झाला असता. गुहेत राहणारे उंदीरसुद्धा मुक्त झाले असते, ते गुहेतच राहतात. आणि लंबकर्ण तर सतत भस्मातच म्हणजे राखेतच लोळत असतात. बगळे सतत डोळे मिटून असतात. स्नान करणं, उपाशी राहणं, पाणी न पिणं, झाडांची पानं खाऊन राहणं, गुहेत राहणं, भस्म धारण करणं, डोळे मिटून राहणं, या क्रियांचा आणि खऱ्या ज्ञानाचा काहीही संबंध नाही. ज्ञानी मनुष्य समदर्शी होतो. मीनस्नानरतः खडी पवनभुः मेषस्तु पर्णाशनः निराशः खलु चातकः प्रतिदिनौ शेते बिले मूषके भस्मोद्धूलनतत्परः खलु खरो भस्मोद्धूलनतत्परः खलु खरो ज्ञानाधिरूढो बकः सर्वे किन्ननु यान्ति मोक्षपदवीं ज्ञानं प्रधानं तपः. निव्वळ रूप आणि बाह्य वेश यांना फुललो तर अनर्थ होईल. दिसतं ते रूप आणि असतं ना ते स्वरूप. गुणवत्ता ही आचरणावरूनच कळते. अवगुण गुण पाहिल्याविण नुसत्या रूपासी काय भाळावे. अवगुण गुण पाहिल्याविण नुसत्या रूपासी काय भाळावे. कवंडल फल कटू त्याच्या नुसत्या कांतीस काय जाळावे. श्रोते हो, दुर्लभ नरदेहाची प्राप्ती, दुर्लभ नरदेहाची प्राप्ती पुन्हा न मिळे हा कल्पांती. पुन्हा न मिळे हा कल्पांती. ऐसा विवेक जाणून चित्ती गुरु शिवरारे आपुलासा देव करारे. भाव धरारे आपुलासा देव करारे. भाव धरारे. सकाम साधन सर्व ही सांडा निष्कामे मूळ भजनी भांडा. नाना कुतर्क वृत्तीसी दवडान आली जरारे आपुलासा देव करारे. भाव धरारे आपुलासा देव करारे. कोणी काय म्हणू यासाठी बळकट प्रेम सावे गाठी. निंदा स्तुतीवर लावून काठी मी तुहरारे आपुलासा देव करारे. भाव धरारे आपुलासा देव करारे. केसरीनाथ गुरुचे पायी सृष्टी आज बुडाली पायी.
जीवदिनी निश्चय दुसरा नाही, भक्त सखा रे आपुलासा देव करारे, पावधरा रे आपुलासा देव करारे, पावधरा रे आपुलासा देव करारे. अहो, सगळे अवयव व्यवस्थित काम करत आहेत तोपर्यंत वासनेवर विजय मिळवा. दुर्लभ असा हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्याचं सार्थक करा. परमात्मा सर्वांतर्यामी आहे असं जाणून सदाचरणरत रहा, असा उपदेश खरे संत करतात. सदाचरण हीच त्यांच्या साधुत्वाची कसोटी. तात मिलई पुनिमात मिलई, सुनभ्रात मिलई युवती सुखदायी, राज मिलई सुरलोक मिलई, सब साज मिलई मनवांछित पायी. लोक मिलई सुरलोक मिलई, विधिलोक मिलई वैकुंठ ही जाई, सुंदर और मिले सब ही सुख, सब ही सुख, सुंदर और मिलई सब ही सुख, संत समागम दुर्लभ भाई. निरपेक्ष मुनिं शांतं निर्वैरं समदर्शिनं, अनुम्रजाम्यहं नित्यं पूये येत्यंघ्रिरेणुभिः. खरे भक्त ना निरपेक्ष असतात, मनन करणारे असतात, शांत असतात, निर्वैर असतात. ते आप परभाव मानित नाही. त्यांचे चरणरज माझ्या अंगावर पडून पवित्र व्हावं यासाठी मी स्वयं भगवान संतांच्या मागे जात असतो. मंडळी, साधू आणि भोंदू यातला फरक कळायलाच हवा. लक्षात घेऊया की देव आणि भक्त या दोघांमध्ये मुळात दलालाची गरजच नाही. देव आणि भक्त यांच्यामध्ये दलालाची गरजच नाही, कारण हे दोघे दोन नसून एकच आहेत. परत एकदा सांगतो, हे दोघे म्हणजे देव आणि भक्त हे दोन नसून एकच आहेत. तत्त्वमसी, तूच आहेस, ते तूच आहेस. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म, असं खरं साधू सांगतात. आणि मीच ब्रह्म आहे, पूजा माझीच करा, असे बदमाश भोंदू मधाळ भाषेत सांगत असतात. मंडळी, मूर्तीपूजा ही भक्तीची पहिली पायरी आहे, पण पायरीवरून आपल्याला वर जायचं आहे, म्हणजे प्रगती करून घ्यायची आहे, उद्धार करून घ्यायचा आहे. ज्यांच्या आचरणाच्या अनुकरणामुळे चराचरातला परमात्मा जाणवतो ते संत. त्यांच्या चरणधुरीच्या स्पर्शानं आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत असतो. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. एकदा काय झालं, नारद मुनी भगवंतांना म्हणाले, देवा, सदा सुसंगती लाभावी असं म्हणतात, परंतु असा मनुष्य ओळखायचा कसा? असं कोणतं लक्षण आहे की ज्याच्यामुळे अशाची संगती ही सुसंगती ठरावी? देव म्हणाले, नारदा, तू असं कर, पृथ्वीवर जा, तिथं वाटेत एका कुंपणावर तुला एक सरडा दिसेल, तुझा प्रश्न तू त्याला विचार. हो, नारदांना सरडा सापडला. तो जणू काही नारद मुनींचीच प्रतीक्षा करत होता. नारद भेटले
त्याला विलक्षण आनंद झाला, विलक्षण आनंद झाला. नारद मुनींनी त्या सरड्याला नमस्कार केला आणि शंका विचारली, सत्संगतीचा काय परिणाम होतो? आता तो मुका प्राणी काय बोलणार हो? सरड्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि चमत्कार असा झाला की नारद मुनीकडे बघता बघताच सरडा गतप्राण झाला. नारदांना अतिशय वाईट वाटलं. दुसऱ्याचं दुःख बघून सज्जनांना दुःख होतं, दुर्जनांना हर्ष होतो. नारद महाविष्णूंकडे गेले, सगळी हकीकत कथन केली. महाविष्णू म्हणाले, अरे तुझी शंका तशीच राहिली. तू आता असं कर, विष्णुदत्त भटजींकडे जा. त्यांच्या पडवीत एक पिंजरा टांगलेला आहे. त्या पिंजऱ्यात एक पोपट आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तो पोपट दे. नारदाला कळेना, प्रभू तर सर्वज्ञ आहेत, मग मला या प्राण्याला विचार, त्या पक्षाला विचार असं का बरे सांगत आहेत? विचार करीत करीत ते नारद विष्णू शर्मा भटजींकडे गेले. भटजी नव्हते घरी. ओसरीवर होता झोपाळा. स्वच्छ सडा संमार्जन केलेलं अंगण, सारवलेल्या वृंदावनात डेरेदार तुळस अंगणात. नुकतीच तुळशीची पूजा करून भटजींची सौभाग्यवती घरात जात होती. तिनं नारदांना पाहिलं, स्वागत केलं, आसन दिलं. प्याला गुळ पाणी आणण्यासाठी ती घरात गेली. आणि अतिथी देवो भव ही आपली मंडळी संस्कृती आहे. अतिथी न सांगता आलेला पाहुणा हा देव आहे. नारद मुनी इकडे तिकडे बघत होते. ओसरीवर पिंजरा होता आणि पिंजऱ्यात सुरेख पोपट होता. जणू काही तो नारदांचीच वाट बघत होता. नारदांच्या हात जोडले, म्हणाले, बाबा सत्संगतीचा काय प्रभाव असतो रे? मला प्रत्यक्ष महाविष्णूने तुझ्याकडे पाठवलं आहे. आश्चर्य असं की कृतकृत्यतेच्या भावनेनं पोपटाने नारदांकडे पाहिलं आणि तत्काळ प्राण सोडला. अरे बापरे! आता मात्र नारद दचकले. करायला जातो एक आणि होतं काय? नारद महाविष्णूंकडे पुन्हा आले. म्हणाले, भगवंता असं का बरे घडत आहे? मी पापी आहे का? भगवंत म्हणाले, नारदा असं कर, पृथ्वीवर यशोधन राजाला नवस सायासानं नातू झालाय. तू त्या राजपुत्राला तुझा प्रश्न विचार, तो तुझं शंका निरसन नक्की करील. नारद म्हणाले, भगवंता तुला माझा कंटाळा आलेला दिसतोय. त्या राजाकडून माझा शिरच्छेद करून घेण्यापेक्षा तू स्वतःच मला मारून टाक. अरे सरडा मरण पावला, पोपट मरण पावला, आता इन मिनतीन राजाचा नातू मरण पावला, तर राजा मला जिवंत ठेवील काय? तुला माझा कंटाळा आला आहे का? भगवंत म्हणाले, नारदा माझ्यावर विश्वास कायम असू दे. राजाचा नातू तुझ्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल, नक्कीच उत्तर देईल. नारद मुनी घाबरतच यशोधन राजाकडे गेले. त्याच दिवशी त्या राजपुत्राचं होतं बारसं. अरे बापरे! सगळीकडे मंगलवाद्यांचा घोष चालला होता. सगळा राजवाडा आनंदानं भरला होता. नारद मनात म्हणत होते, माझ्या इथे येण्यामुळे दुधात मिठाचा खडा तर पडणार नाही ना. नको तर घडलं तर काय करू? इन बिन तीन, तिसरं नको घडायला. नारदांच्या दर्शनानं राजाला विशेष आनंद झाला. नारदांची राजानं पूजा केली. नारदांनी सांगितलं, राजा मला एक शंका आहे, मी ती तुझ्या नातवाला विचारणार आहे. विचारू का? बाळाला जरा बाहेर आणता का? नातवाला मुनींच्या पायावर घालण्यासाठी तेवढ्यातच बाळाची माता, आजी सगळ्याजणी नारदांजवळ आल्याच होत्या. नारदाने आशीर्वाद दिला, आयुष्मान भव.
हो आशीर्वाद आपण असाच द्यायला हवा, नको ते नक्की घडायला नको. आपला आशीर्वाद फुकट जाणार नाही. आयुष्मान भव. आणि त्या नवजात बाळाला विचारलं, बाळा घाबरत घाबरत विचारलं, हो सत्संगतीचा परिणाम काय असतो, सज्जन कसा ओळखावा, आणि काय घडलं असेल. नाही मंडळी, अघटी तर काही नाही घडलं. श्रोते हो, आश्चर्य असं, त्या मुलाच्या फक्त 12 दिवसांच्या त्या मुलाला वाचा फुटली. म्हणाला, मुनिराज श्रोते हो, किती छान गोष्ट आहे. आणि यासाठीच कीर्तन ऐकायचे असतात. पूर्वजन्मी मी होतो सरडा, तिथेच आपली सत्संगती क्षणभर लाभली. मी सरड्याच्या योनीतून मुक्त झालो. त्यानंतर आपल्या दिव्य दर्शनामुळे मला उच्च योनी प्राप्त झाली. मला पोपटाचा जन्म मिळाला. मी किती भाग्यवान. तिथे सुद्धा आपली भेट झाली. त्या योगानं मी त्या पक्षी योनीतून मुक्त झालो. आपल्या केवळ दर्शनामुळे मला आज हा दुर्लभ असा हा नरदेह प्राप्त झाला आहे. आणि केवळ सत्संगतीमुळे मी आता आत्मकल्याण साधू शकेन, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करीन, मुक्त होईन. मुनिराज, आपल्यासारख्या विभूतींची संगती म्हणजेच सत्संगती. आणि याच उपदेशासाठी तुकाराम महाराज म्हणाले, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. सुख घडोघडी वाढो लागे, सुख घडोघडी वाढो लागे, वाढो लागे. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज, संत चरण रज, संत चरण रज लागता सहज. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. कुंडली गौरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ. प्राचीन काळी अशाच एका खऱ्या साधूची संगती एका जीवनाची वाट चुकलेल्या अशा मनुष्याला लाभली. आणि काय झालं? वाल्याचा वाल्मिकी झाला. काय झालं? महर्षी वाल्मिकी हे प्रचेतांचे पुत्र, परंतु बालपणापासून
कुसंगतीमुळं हा मुलगा बिघडला. महर्षी वाल्मिकींचं मूळ नाव रत्नाकर दस्यू. दस्यू म्हणजे काय? सरळ सरळ डाकू, वाटमाऱ्या करणारा चोर. श्रोते हो, विस्तव जिवंत असला तर हात भाजतो आणि विजलेला असला तर हात काळं करतो. दुष्ट किरातांच्या संगतीत हा मुलगा पुरता बिघडला. वाल्या विवाहित होता, तो कुटुंबाचं भरणपोषण करीत होता, पण त्यासाठी त्यानं सगळ्या प्रकारची कुकर्म करण्याचा सपाटा लावला. वाल्या विषयांध झाला, उन्मत्त झाला. त्याने उदरभरणाचा नवाच मार्ग शोधून काढला. अरण्यात आडवाट्यावर दडून राहायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरून अडवायचं. त्यांच्याजवळ असलेल्या वस्तू, पैसा, आडका, दागदागिने काढून घ्यायचे, त्यांना ठार मारून टाकायचं. आणि त्याचा हा व्यवसाय वर्षानुवर्ष सुरू होता. त्याने असंख्य जीव ठार मारले, अपार जीव मारिले. पापांचे पर्वत साठले, जैसे अंत्यजग्रहा भोवती कडले. दीग बहुत अस्थिंसे. आयुष्यभर पापाचरण केलं. वाल्या वृद्ध झाला, परंतु वृत्तीत मात्र फरक पडला नाही. आणि एक दिवस असं झालं, भगवद्यश प्रेमे गाते, परमेष्ठी सुत मुनी जाते. भगवद्यश प्रेमे गाते, परमेष्ठी सुती मुनी जाते. मार्गी त्या जनहितार्थ त्रिभुवनी फिरते. राम नाम वदनी वदते, शतसंख्य शिष्य सांगाते. वीणा तो करी वाजविते, बक ध्यान लावुनी कान. शस्त्र करी धरून लक्षी मार्गाला, वाल्मिक किरातही बनला मार्गी त्या. वाल्मिक किरातही बनला मार्गी त्या. आणि एक दिवस हा रत्नाकर मार्गामध्ये उभा होता. एखादं सावध मिळण्याची वाट पाहत होता. आणि समोरून नारद मुनी येत होते. हाती तंबोरा, मुखात नाम शस्त्रधारी रत्नाकराला बघून नारद जराही घाबरले नाहीत. मुखात नाम होतं. वाल्याला आश्चर्य वाटलं. अरे, आजपर्यंत जे वाटसरू भेटले ते घाबरून पळून तरी जात तेव्हा, किंवा प्रतिकार तरी करीत. त्याला वाटलं हा गोसावडा असा कसा, याला माझी भीती कशी वाटत नाही. सरळ भजन करीत आहेत. रे मानवा भज राघवा, रे मानवा भज राघवा. रे मानवा भज राघवा. किती वैभवा तुलसी नवा, किती वैभवा तुलसी नवा. रे मानवा भज राघवा. रे मानवा भज राघवा. त्यजुनी मला भजता पदा, त्यजुनी मला भजता पदा. हरि आपदा नहीं मानवा, दे मानवा भज राघवा. इति वैभवा भूलसी नवा.
बहु पाहिले रस गायले, जरी सेविले तरी हानवा. प्रभू विठ्ठला करुणा चला, शरणाचला ऋतदानवा. दे मानवा भज राघवा, किती वैभवा उलसी नवा. किती वैभवा उलसी नवा, दे मानवा भज राघवा. वाल्याने काय केलं, दाणकण नारद मुनींच्या पुढ्यात उडी घेतली. काय असेल तर काढ, नाही तर मरण्यासाठी तयार हो. वाटेत धावून आडवाला, शस्त्र उगारीत ते वेळा. दटावून ऋषी मेळा, उभा केला क्षणभरी. नारद म्हणाले, अरे माझ्याजवळ फक्त ही तंबोरी आहे, हवी तर घे. वाल्यानं नारदांची झडती घेतली आणि त्यांच्या स्पर्शानं त्याच्या मनावर वेगळाच परिणाम झाला. हो. गंगा पापं शशी तापं, दैन्यं कल्पतरुस्तथा. पापं तापं च दैन्यं च घ्नन्ति संतो महायशा. मंडळी, गंगा पापांचा नाश करते, चंद्र तापाचा नाश करतो, कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करतो, तर संत पाप ताप दैन्य नष्ट करतात. वाल्या म्हणाला, तुझ्याकडे काही नाही हे खरं आहे, पण तू एवढा शांत कसा? तुला माझी भीती कशी वाटत नाही? वाल्याला खरोखरच आश्चर्य वाटलं. वाल्या, काय वाक्य आहे बघा, याच्यासाठी कीर्तन ऐकायचं. ज्याला भगवंताचा आश्रय लाभला तो कुणाला घाबरत नाही, त्याला कसलीही भीती नाही. तू जशी तुझ्या प्रपंचाची काळजी घेतोस ना, तशी भगवंत सगळ्यांची काळजी घेतो. चांगलं वागेल त्याला तो बक्षीस देतो, वाईट वागेल त्याला शिक्षा करतो. ओ पण सत्कर्म म्हणजे काय आणि दुष्कर्म म्हणजे काय? अरे अरे अरे, संस्कारांचा प्रभाव. मंडळी, सत्कर्म म्हणजे काय आणि दुष्कर्म म्हणजे काय हेच ठाऊक नाही. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे सत्कर्म, दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे दुष्कर्म. तू हे सगळंच पापाचरण करीत आहेस. अरे पण लोकांना ठार मारून टाकणं वाईट कसं? मला पोट तर भरायला हवं ना, पैसे कुठून मिळणार, अन्न कुठून मिळणार? किती निष्पाप जीव, जरी वाटमाऱ्या असला तरी किती पारदर्शी स्वभाव. अरे तुला चिमटा काढला तर कळ येते की नाही, तसंच दुसऱ्यालाही चिमटा काढला तर दुःख होतं. आपणासी चिमोटा घेतला, तेणे जीव कासा वेस झाला. आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. श्रीराम. मंडळी, या एका ओवीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्माचं सार सांगितलंय, आचार संहिता सांगितली आहे. आपणासी चिमोटा घेतला, तेने जीव कासा विष झाला. आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. वाल्या, पापाचरण करता करता तू म्हातारा झालास. तुला सुद्धा मृत्यू गाठणारच आहे. ज्यांच्यासाठी तू ही पाप करीत आहेस ना, ती सगळी तुझी माणसं, तू समजतोस ना तुझी माणसं. वेळ येईल तेव्हा लांब राहणार आहेत, लक्षात ठेव.
नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची बाहुडी पडेल बाजेवा, काळाची बाहुडी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. सोडविना बंधू पाठची बहीण, सोडविना बंधू पाठची बहीण, शेजेची कामीण दूर राहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, याच्यासाठी कीर्तन ऐकायचं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूनिया, एका चक्रपाणी वाचूनिया. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. वाल्या म्हणाला, मी जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाप करीत असलो ना, तरी मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाप करतो. मला वाटत नाही, तरी माझ्या कुटुंबासाठीच करतो आहे. मग या पापात तेही वाटेकरी आहेतच. मी जर लूटमार केली नाही तर ते खातील काय? वाल्या, तुझ्या कुटुंबाचं पालन पोषण करणं हे तुझं कर्तव्य आहे. तू त्यासाठी पाप करतोस की पुण्य करतोस याच्याशी त्यांचा संबंध नाही. घरी जा आणि बायकोला विचार, मुलांना विचार, ते तुझ्या पापात वाटेकरी आहेत का विचार. मंडळी, आज रत्नाकराचा उद्धार होणार होता. ऐसे बोलता नारद ऋषी, अनुताप झाला त्याचे मानसी. वेगे आला निज सदनासे, स्त्री सुतादिका पुसतसे. रत्नाकर म्हणाला, तू बोलतोस त्यात अर्थ आहे, पण तुझा काय नेम? मी घरी जाऊन येईपर्यंत तू पळून सुद्धा जाशील. नारदांना त्याने एका झाडाला बांधून ठेवलं. आता वाल्या तडक घरी आला. त्याने मुलांना, पत्नीला विचारलं, मी तुमच्यासाठी लूटमार करतो, खून करतो, तुम्हाला ठाऊक आहे ना? पण तो एक गोसावळा सांगतोय हे पाप आहे. या पापात तुम्ही वाटेकरी आहात ना? यो यो मया प्रतिदिनं क्रियते पाप संचयः, यूयं तद्भागिनः किंवा नेति नेति पृथक पृथक. श्रोते हो, सर्वांनी कानावर हात ठेवले. आमचं पालन पोषण करणे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पाप करा किंवा पुण्य करा, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. वाल्याला धक्काच बसला. सुततीय उत्तर दियो प्रचंडा, हमन होय भागी यमदंडा. पाप पुण्य नहीं हेतु हमारा, तुम ल्याहू असो करही आहारा. अरे 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 अरे, हा उत्तम नरदेह प्राप्त झाला, पण मी त्याचा दुरुपयोग केला, आयुष्य व्यर्थ घालवलं. वाल्या धावत धावत जिथे नारद मुनींना बांधून ठेवलं होतं तिथे आला. त्याने नारदांचे मंद तोडले, नारदांचे पाय धरले. महाराज, आपलंच म्हणणं सत्य आहे, मी खरोखर पापी आहे. असं म्हणतात. वाल्या एक मुडदा पाडी, एक खून करी आणि एका रांजणात एक खडा टाकी, आणि असे 7 रांजण भरले होते. रत्नाकराला पश्चाताप झाला. अत्यनुतापे तप्त होऊनी
वाल्या फिरून आला, अत्यनुतापे तप्त होऊनी वाल्या फिरून आला. साष्टांग प्रणिपात नारदा घालून सद्गद झाला, गावी संत चरित्रे हो पावन परम पवित्रे हो. नारद मुनींनी त्याला वर उठवलं, म्हणाले, वत्सा तुझं कल्याण सो उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रन्ते सफल सत्समागमः उपदेश्याम्यहं तुभ्यं किंचित तेनैव मोक्ष्यसे. रत्नाकरा, तो परमात्मा दयाळू आहे, कितीही पातकी असला तरी तो तुला क्षमा करील. प्रत्यक्ष भगवंताचं वचन आहे, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. वा रत्नाकरा, मनुष्याला होणारा पश्चात्ताप हे फार मोठं तीर्थ आहे, तीर्थ. रत्नाकरानं नारदांना प्रार्थना केली, महाराज मला यातून सुटण्याचा मार्ग दाखवा. नारद म्हणाले, तू रामनामाचा जप कर, म्हण राम 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 राम. पण रत्नाकराला राम असा शब्दच उच्चारता येईना. मंडळी, लहानपणापासून सवय हवी कुठल्याही गोष्टीची. ज्याला मरा म्हणता येत होतं त्याला राम का म्हणता येऊ नये? मरा आणि राम, कारण भगवंताचं नाव मुखाने येण्यासाठी फार पुण्य लागतं. परंतु सद्गुरू शिष्यासाठी त्याच्या स्तरावरचं साधन सांगतात. नारदाने रत्नाकराला त्याच्या मुखातला रोजचाच शब्द निरंतर उच्चारायला सांगितला, मरेती जप सर्वदा. तो सर्वांनाच मरा असं सांगत असे, तू सतत मरा 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 असाच जप कर ना. तुला आवडतो तो जप कर, मरा 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 मरा. राम 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 झालं. राम 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 राम. नारद निघून गेले. रत्नाकराला पश्चात्तापाचा आवेग एवढा प्रचंड होता की तो आत्यंतिक निष्ठेनं तप करायला लागला. तो रामनाम जपात एवढा घडून गेला की मुग्याने सर्व बाजूने त्याच्या देहावर वारूळ तयार केलं, तरी त्याला या गोष्टीचं भान आलं नाही. त्याचे नातेवाईक त्याला घरी येण्यासाठी विनवायला लागले. त्यांना वाटलं तो आपल्यालाच मरा मरा म्हणून सांगतोय. ते सगळे रागावून निघून गेले. आता त्या अरण्याला तपोवनाचं रूप आलं. अनेक साधक तिथे येऊन साधना करायला लागले. सुरुवातीला रत्नाकर फक्त पाणी पिऊन राहत असे. आता तो वायुभक्षण करून तप करायला लागला. आता मुखाने उच्चार न करताच जप सुरू झाला. पूर्वी ज्या दंडुक्याने रत्नाकर का वाटसरूंचा कपाळ मोक्ष करीत असे, त्या शुष्क सोट्याला अंकुर फुटले, त्याचा वृक्ष झाला. त्या वृक्षाची पानं रत्नाकराच्या अंगावर पडली. तो त्यात बुडून गेला. अंगावर वारूळ तयार झालं. मंडळी, वारूळ म्हणजे वाल्मिक. त्यामुळे रत्नाकराला लोक वाल्मिकी म्हणून ओळखायला लागले. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे, नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा ओलांडली. अहो फराटे नाम वदता वाचे, पर्वत फुटले पापांचे, ध्वज उभारिले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. दरोडे, लूटमार, जुलूम, जबरदस्ती, हाणामारी, खून अशा भयानक कृत्यांनी जे अरण्य अत्यंत भयप्रद झालं होतं, तेच आता भगवन नामघोषानं दुमदुमून गेलं. वाल्मिकी ऋषींना आता ध्यानात संतांची दर्शनं व्हायला लागली. परंतु त्याला आता आस लागली होती रामदर्शनाची. बेटी लागी जीवा, बेटी लागी जीवा,
लागलीसे 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 आस भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा लागलीसे 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 आस भेटी लागी जीवा पाहे रात्रंदिवस वाट तुझी पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागलीसे 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 आस भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा. रामचंद्र कळवळले. त्यांनी वाल्मिकींना सगुण दर्शन दिलं. माझ्या भावी अवतारांचा चित्रपट तुला दिसेल असं वरदान दिलं. नारद मुनी वाल्मिकींना भेटण्यासाठी आले. त्यांनी स्वतः वारुळ उकरून वाल्मिकी मुनींना भानावर आणलं. एक पापी मनुष्य जपासाठी बसला होता आणि आता त्यातून दिव्य ऋषी उठला होता. भगवंताच्या भक्तीनं क्रांती केली होती. नारद मुनींच्या संगतीनं पापी रत्नाकराचं आता वाल्मिकी मुनीत रूपांतर झालं होतं. आणि या वाल्मिकी ऋषींनी शतकोटी प्रविस्तर असं श्रीरामचरित्र लिहिलं. कवी वदती वृद्धपूर्वी होता पांथिक काळ खल कोळी. तो वाल्मिक कवीश्वर यदघनगांची सुरशिखरी होळी. श्रोते हो, वाल्याचा वाल्मिकी झाला तो असा. आपण सुद्धा नराचा नारायण होण्यासाठी संतांना शरण जाऊया. आणि पूर्वपद्यात तुकाराम महाराज हेच सांगतायत हो. संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामी उपजे आवडी मग रामनामी उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. संत चरण रज लागता सहज लागता सहज लागता सहज. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.